नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा वादग्रस्त। पेण नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा ही वादग्रस्त झाली असून या सभेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया होती, परंतु नगर विकास आघाडीच्या स्वीकृत सदस्याची नेमणूक पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षांनी न केल्याने वादाला तोंड फुटला। नगर विकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी कायदेशीररित्या आपला गट तयार करून त्यांची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती। त्यानुसार नगर विकास आघाडीच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक येत असतानाच कृष्णा अवासकर यांच्यावर ऑब्जेक्शन झाल्याने त्या स्वीकृत नगरसेवकाची नेमणूक झाली नाही। कायदेशीररित्या कृष्णा अवासकर यांच्यावर जर ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे घ्यायला हवा होता। गट हा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात आला होता, परंतु स्वीकृत नगरसेवक न झाल्याने नगर विकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कायदेशीर बाबीबाबत माहिती दिली। पेण नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा आज होती। त्या सभेला आम्ही आमच्या गटाचे नगर विकास आघाडीतर्फे आम्ही 5 नगरसेवक हजर होतो। त्याच्यामध्ये उपनगराध्यक्षपदाची निवड आणि नामनिर्देशित स्वीकृत नगरसेवक यांची निवड होती। त्याप्रमाणे अध्यक्ष मॅडम त्याच्या पीठासीन अधिकारी होत्या। त्या पीठासीन अधिकारी याच्यामध्ये नियमाप्रमाणे जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे सर्क्युलर आहे, ते सर्क्युलर आहे 21 डिसेंबर 2016। त्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं असतं गटाप्रमाणे त्याची तुलनात्मक संख्येप्रमाणे तुम्हाला त्याचं नगरसेवक पद स्वीकृत मिळतं। त्याप्रमाणे आमचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं ते होतं आघाडीचं, ते आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये केलेलं होतं। त्याची कॉपी नगरपालिकेकडे आलेली होती। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी हा पीठासीन अधिकाऱ्यांनी आता हा जो सभेचा प्रोग्राम लावला तेव्हा आम्ही त्यांच्याकडे रितसर त्यांच्या तारखेप्रमाणे 12 ते 15 मध्ये आम्ही तो अर्ज त्यांचा आम्ही भरला। आमच्या अर्जामध्ये कलेक्टर ऑफिस तिकडनं पीठासीन अधिकारी त्याच्यामध्ये प्रांत साहेबांना नेमले होते छाननीसाठी। त्यांनी हे पत्र आमचं वैध झाले म्हणून आम्हाला पत्र दिलं, अर्जा नियम त्याप्रमाणे दिलेला आहे। आज पीठासीन अधिकारींनी त्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांनी आज जाहीर करताना फक्त 3 आम्हाला नगरपालिकेला सदस्य मिळतात नामनिर्देशित, त्याप्रमाणे 2 फक्त त्यांच्याकडची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं मिळून 2 फक्त जाहीर केले। आमचा नगर विकास आघाडीचा त्यांनी जाहीर केला नाही। त्याच्यामध्ये धारकर आघाडीने काहीतरी अर्ज केला होता, तो अर्ज त्यांना प्राप्त झालेला होता, त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिली म्हणून सांगितलं। हा आमच्यावर अन्याय केलेला आहे। स्थगिती देणं हा त्यांना बंधनकारक नव्हतं, कारण 21 डिसेंबरचं जे आहे सर्क्युलर, त्या सर्क्युलरमध्ये तुम्ही पाहिजे असल्यास हे बघा त्यांना बंधनकारक आहे। हे जे सर्क्युलर आहे या सर्क्युलरप्रमाणे आम्ही त्या नियमामध्ये बसतो आणि त्यांना बघा हे तुम्ही घ्या। ह्याच्यामध्ये आम्हाला जो 3रा मिळणार होता तो दोन्ही जाणून बुजून करून आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयाने हा त्या प्रकार केलेला आहे, बेकायदेशीर आहे। आम्हाला ते बेकायदेशीरप्रमाणे हा निर्णय दिलेला आहे। याविरुद्ध तुम्ही कोर्टात जाणार आहात? आता आमच्या वकिलांकडे आम्ही आज पेपर आता आम्ही सगळी सर्टिफाईड कॉपीज मागितलेले आहे पीठासीन अधिकाऱ्यांकडे। त्याप्रमाणे आम्ही ते सगळ्या पेपर घेणार आत्ता आणि आम्ही वकिलांकडे जाऊन वकील गायडन्स करेल, त्याप्रमाणे आम्ही कोर्ट म्हणा कलेक्टर म्हणा जे काय असेल ते करणार आणि याच्यावरती आम्ही निर्णय आणणार। कारण आमचं म्हणणं आहे जी काय लढाई आहे धारकर आघाडीची आणि आमची ते आम्ही कलेक्टर किंवा कोर्टात बघू, ते तुम्हाला निर्णय नाही। तुमच्याकडे अर्ज कोणी प्राप्त करेल आघाडीतला त्यांचा तो जो मुलगा आमच्याकडे नगरसेवक सामील झालेला आहे तो काहीतरी नियमाने आणि ह्यानी सामील झालेला आहे, त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे। कलेक्टरने आम्हाला मान्यता दिलेली आहे, त्याची कॉपी पण तुम्हाला मी देतो, बरोबर आहे। हे झाल्यानंतर कलेक्टरने हे पत्र दिलं आमची आघाडी झालेली आहे म्हणून, मग ह्यांना स्थगित ठेवायचा संबंध काय? अधिकाराचा गैरवापर केलेला आहे त्यांनी पूर्णपणे। त्याच्या विरोधात आम्ही आमचे वकील आम्हाला जो सल्ला देतील त्याप्रमाणे कायदेशीर आम्ही कारवाई त्याच्यावर करण्यासंदर्भात आम्ही जाणार, मग ते कलेक्टर ऑफिस असेल किंवा कोर्ट असेल। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।